काल आपण दुतोंड्या मारुतीची माहिती घेतली। माझ्यासमोर देव मामलेदार मंदिर आहे। आज आपण चाललोय रामकुंडावर। अतिशय महत्त्वाचं आहे रामकुंड आणि खूप लांबून लोक रामकुंडावर आंघोळ करण्यासाठी येतात। माहितीला सुरुवात करून देतो। असं म्हणतात की प्रभू रामचंद्र यांच्या वडिलांचं अस्थिविसर्जनसुद्धा म्हणजे राजा दशरथ यांचं अस्थिविसर्जनसुद्धा प्रभू रामचंद्रांनी इथे केलं होतं। प्रभू रामचंद्र इथे आंघोळ करायचे जेव्हा ते वनवासात नाशिकच्या आसपास असायचे। आणि सगळ्यात महत्त्वाचं असंही मानलं जातं की पंचवटीच्या नाशिक येथे जर तुम्ही रामकुंडात अस्थिविसर्जन केलं तर जो मृत व्यक्ती ज्याच्या अस्थी तुम्ही विसर्जित करताय त्याच्या आत्म्याला शांती मिळते आणि त्याला पापमुक्ती होते। सो खूप महत्त्वाचं आहे। चला तिकडे जाऊयात आणि अजून माहिती देतो। रामकुंडाचं बांधकाम कोणी केलं? सातारा जिल्ह्यातील खटाव येथील जमीनदार चित्रराव खटाव यांनी 1696 साली रामकुंडाचं बांधकाम केलं व्यवस्थित। बट त्यानंतरच्या काळात श्री माधवराव पेशवे यांनी त्याला अजून चांगलं स्वरूप दिलं। जो रामकुंड आहे ॲक्च्युली इथे 3 नद्यांचा संगम होतो आणि या 3 ज्या नद्या आहेत या नदीचा संगम वर आपल्याला जी दिसते ती गोदावरी आहे। बट त्याखाली अरुणा आणि वरुणा अशा जमिनीतून उत्पन्न होणाऱ्या नदी आहे। असं मानलं जातं की जे गोमुख आहे जिथे आता आपण जाणार आहे त्या गोमुखातून अरुणा नदीचा उगम होतो। आपल्या मागे जे दिसतंय हे रामकुंड आहे आणि मी आधी सांगितलं तुम्हाला की प्रभू रामचंद्रांनी इथे स्वतः आंघोळ केलेली आहे। आणि दुसरं अनन्यसाधारण महत्त्व असं की समुद्र मंथन झालं होतं। तर समुद्र मंथन जेव्हा झालं तेव्हा अमृत कलश इथून जात असताना ते अमृताचे 2 थेंब इथे पडले होते। आणि जेव्हा सूर्य हा सिंह राशीत प्रवेश करतो म्हणजेच दर 12 वर्षांनी इथे सिंहस्थ कुंभमेळा होतो। असं म्हटलं जातं की सिंहस्थ कुंभमेळ्यात जर तुम्ही इथे येऊन आंघोळ केली तर तुमची सगळी पापांचा नाश होईल। दुसरं सगळ्यात महत्त्वाचं की इथे जेव्हा अस्थि विसर्जन केलं जातं तर त्या ज्या अस्थी आहेत त्या अस्थी ॲक्च्युली या पाण्यात विरघळतात। म्हणजे गोदावरी नदीच्या पाण्यातली अशी क्वालिटी आहे सायंटिफिकली प्रूव्हन की तिथे अस्थी विरघळून जातात आणि जो मृत व्यक्ती ज्याच्या अस्थी आहेत त्या मृत व्यक्तीला मोक्ष प्राप्त होतो। तो असा अनन्यसाधारण महत्त्व इथलं आहे। नाशिककर तुम्ही असाच ह्या व्हिडिओ सिरीजला सपोर्ट करत राहा। उद्याच्या व्हिडिओत अजून काहीतरी छान तुम्हाला नाशिकबद्दल ऐकायला मिळेल। मी माझ्या घरून सायकलवर रोज सकाळी इथे येऊन हा शूट करतो आहे। याच्या मागचा मेन उद्देश हा आहे की सायकलिंग प्रमोट करणे आणि पंचवटीतील अनेक स्थळांची नाशिककरांना सोप्या शब्दात माहिती होणे। भेटूयात पुढच्या व्हिडिओत। नमस्कार, जय श्रीराम।